लय उशीर केला यायला तर ए आलो निवांत काय करते राधू पशी बायलो सकाळी वाट बघते या. आता येते मग येते आता येते मग येते. आम्ही जाणार आहे जिंतीला. तर इकडं प्रियंकाने बघा कपडे सारे भरून ठेवलेत बघितलं. हे कपडे इथं हे ते माझे वाट बघत बसले ती फक्त पुरीची. कृष्णा इकडं सौरभ आहे, स्वातीताईंचा मुलगा आणि इकडं ओमया तिघ. नमस्कार मित्रांनो. तर आता तुम्हाला माहित आहे मी जिंतीमध्ये तायपशी काल राधूला घेऊन आलतो आणि करमाला जाऊन माझं काम काय असेल ते मी करून आलो. तर राधू इथं येताना तिला सफरचंद द्राक्षे चिक्कू वगैरे आणले भारी भारी फ्रेश माल. तर राधू खाल्लं सफरचंद हां आणि हे खाल्लं का काय म्हणतात त्याला ॲपल अंगूर हां चक्कू पण खाल्ला. बरं वाटते. मग आता प्रियंकाचा कॉल आलता की मी उरकून बसली म्हणली घरी राधा ओम दुर्गा तर एकत्रच पाय ती असं फुट झालेली करमत नाही. लगे ओम्या लगे म्हणतो दीदी कुठे दुर्गा करमत नाही दुर्गा पण पप्पा पप्पा करते. ही राधू नाही दिसली ती येड्यानं करते. म्हणून तुम्हाला सांगतो दुर्गा आणि ओमला इकडं आणायचं प्रियंकाला पण. आणि शास्त्राचं काय करायचं शास्त्री भावांना मी सांगितलं यायचं तर इकडे या नाहीतर तुम्ही पूजाकडे जावा काय दिवस म्हणलं. कशामुळं कारण की आता हे आमचंच असं चालू आहे. कारण ती घरी जरी थांबलं तरी जेवण वगैरे दाजीच मला म्हणले त्यांना येऊ दे इथं पण राहते आणि हे ते. तर मग आता बघूया काय होतंय. मी चालू आहे प्रियंकाने उरकून बसली कपडे वगैरे भरून. तर बराच टायमिंग झाला इथं तर मला वाटत नाही येणं होईल. जर लय उशीर झाला तर ट्रॅक्टर ही वाहतात म्हणून भेटतो मी. लहान लेकरं असतात मी तसं वाटलं तर सकाळच येईन. पण आता मी निघालो आहे इथून वेळ भेटला तर येईन महागारी. आणि राधू औषध पिन आणि खाऊ पण खाईन छान छान. आता दाजी गावात गेल्यात दाजी सुट्टीला आणा गेल्या. सुट्टीची शाळा सुटली. सुट्टी येताना काय आणणार आहे जामून नाही सांगितले आता फोन करून मामा कधी यायचं ते म्हणले येतो तुला काय खायला आणायचं. काय सांगितलं तू जॅम आयला का माझा पट्ट्या बरा वाटतोय आता जॅम मोठा आवाज आला. जॅम आणा म्हणून सांगितलंय. काय नाही मी निघालोय आता. तर प्रियंकावर आणि 10 दिवस आम्ही इथंच आहे. आम्हाला शिवगुडला पण जायचंय आणि घरात टी व्ही चालू आहे. चार्जर घेतो मी आणि आता मी निघतो. टायमिंग झाला बराच. चला मागवा सफरचंद असा चिरला होता बघितलं ताईने बघा ही असली सफरचंद चिरायचे फोन. चला राधूचे औषध वगैरे आहे बघा इकडल्या घरात आहे. तिला खावा आणलेलं बघा बघा. इथे चिकू आहेत इथं ॲपल आहेत आणि इथं अंगूर बघितलं 2 किलो द्राक्ष आणि सुट्या ही खायला. अजून पण काजू बदाम पण आणणार आहे मी येताना. आता फक्त असलं शेंगदाणे लाडू वगैरे करायचं. बरं राधू बाळा जाऊ का मी येतो मम्मीला घेऊन. हा मम्मीला दुर्गेला ती बघा आता चांगलं व्यवस्थित झालं. फोन आला का सांगायचं दाजीचा कॉल आलाय. बोल की मोठ्याने. सुटी बोलते बोल. हॅलो हा काय करते राधू? काही नाही. कधी यायच्या? नाही येते. तुला काय खायला आणायचं? जॅम. हा नको या ब्रेड नको शिट्या तसलं बिक्रीच काय नको. तिने सांगितलंय म्हण पाव आणायला. मी नको म्हणलं पाहिजे. नको नको मला तर बरं तुला तुला आण. आणखी अगं तुला पण नको आण. तुला आणलं खिला पण खा वाटतं ही मागते अगं. बघितलं आता बरं वाटतं. इकडं आलं की बरं वाटायला लागले. तर आता चला आता वहिनी आल्यावर काय धिंगाणाच आहे बघ. काय नाही ती राधू तुम्हाला सांगतो तिथं सुटी आली ना खेळत बसला आणि दाजी तर लय खेळवतात तिला. आता नाही तू कुठे आता म्हणती या. दुकानला चालली वहिनी. येत्या ते. चला मित्रांनो मी निघतोय आता बारामती. तर बारामतीत गेल्या प्रियंकाला कसं घेतोय काय करतो ब्लॉग कंटिन्यू करा. संध्याकाळचे तुम्हाला सांगतो 7:48 झालेत आणि मी घरी पोचलोय बारामतीत. तर इकडं पोरांना खाऊ आणला येताना मी. कृष्णा इकडं कृष्णा इकडं सौरभ आहे स्वातीताईंचा मुलगा आणि इकडं ओमया 3 जण आहेत. तर इकडं आई कुठे या कोणी शेजारी चहा प्यायला बोलवलं का येताना पोरांना केळं आणि चिक्कू आणल्या. तर म्हणलं आता
खाली ठेवून बेकरीचं काहीच खाय आणायचं नाही म्हणून तुम्हाला सांगतो असलं फ्रुट्स वगैरे आणतोय मी. तर आलोय आता घरी. राधू जिंतीमध्ये ताईपशी आहे. तर उद्या सकाळनं आम्ही सारी जाणार आहे. तर काय गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात नंतर सांगेन मी. तर चला इकडं तुम्हाला सांगतो कुठे गेली पोरं काय घेता का शेजारच्या घरी गेली आई पण. पोचलो बघा आता राधूला कॉल करून सांगतो आलोय म्हणून. सांगितलं तो पोचलं म्हणून. तुम्ही याच्या आधी आणता 5 मिनिटं. होय का बरं बरं ठीक आहे. मग आम्ही सगळे कपडे बिपडे घड्या घालून माझ्या पिंग्या मावण्या फ्रॉक घातलाय. बाय तिथं नको ठेवू. जावा आता जावा. नाही पिंग्या माव काय म्हणत होतं म्हणून तिला मोसंबी खायची मोसंबीसाठी ती तिकडे करते. तिचा दातपाडा खायचा. काय नुसतं चावतून टाकून देते सगळं खात बी नाही. होय. लय उशीर केला याला तर. ए आलो निवांत काय करते म्हणलं राधू पशी बसलो. सकाळी वाट बघते या. आता येते मग येते आता येते मग येते. बायको आहे. मला गुतून पाळलं इथं जाऊन दिलं नाही. होय. मला जाते आता म्हणलं म्हणजे नाही ए, थांबा. तर ती मागती दीदी करते. ए तिला दे अगं सुरती ती अजून. दे तिला ती मागती. हा त्या त्या द्या द्या. ते म्हणा बाळा सर्व कुठे नाही गेला घरी. गेला होय. सकाळ सकाळ झाली बघा मित्रांनो. काय झालं बाबा पडला काय आईला. आई कधी नाही पडली असं नाही ह्या बाथरूम मध्ये सारखी कसं माझ्या हातात धक्का लागला बाबा. होय. कुणी दाखल आला इकडे बघ. कुणी इकडे बघ. हो काय झालं तिला आंघोळ घालायची. कपडे होते. आता जायचंय तुम्हाला सांगतो इकडे जिंतीला जायचं या. तर आम्ही सारीच निघालोय. तर इकडे बघा तुम्हाला दाखवतो प्रियंका. हा तर तिथं ब्रश आहे. इथं ब्रश. अहो कोलगेट दिलती बाबा तू पण टाकायला. तू वैताग देतो. कुठला ब्रश आहे तुझा छोटा. ब्रशच नाही काय. हा कोणता आहे का अहो त्याला ना दुसरा एक दिला हातात ते घाल. त्याला म्हणलं होतं नवा एक घाल. आणि आता इकडं बघा आम्ही जाणार आहे जिंतीला. तर इकडं प्रियंकाने बघा कपडे सारे भरून ठेवलेत बघितलं. हे कपडे इथं हे ते माझे वाट बघत बसले. ती फक्त पोरीची बरेच कपडे घ्यायचे आता जायचे. ताई पण वाट बघते राधू पण वाट बघते. तर चला आता निघालोय आम्ही उरकाउरकी करून समजा स्वयंपाक वगैरे झाले. तर निघालोय आम्ही जिंतीला. तर जयंतीला किती दिवस थांबन काय तुम्हाला ती स्पेशल ब्लॉग असेल त्यामध्ये तुम्ही बघा नंतरचा येणारा ब्लॉग. आणि कशासाठी चालू आहे ह्या घरात नंतर येईल का दुसऱ्या घरात जाईल का कुठं काय. सासरे फक्त बाहेर फिरतात. आता सासऱ्यांना लावतो मी तिकडं मेहुणीकडे कारण आम्हीच नाही तर 10 दिवस.